सर्वप्रथम माझा सर्वांना नमस्कार। जेवणात काय हवं असतं? थोडंसं साधं, मनाला शांत करणारं, चवीनं भरलेलं, अगदी असंच पण साधं वरण भात। तर आज आपण वरण भाताची रेसिपी पाहणार आहोत। तर याच्यासाठी मी 1.5 वाटी तुरीची डाळ आधीच शिजवून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तिखट, 2 चमचे मीठ, 1 चमचा हळद टाकून मिक्स करून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता इथं सगळं मी ओके मिक्स केलंय। आता मी घेतलंय लसूण चॉप करून, 8-10 पाकळ्या आहेत आणि अर्धा टोमॅटो बारीक चॉप करून घेतला आहे। तर तुम्ही पाहता इथं मी टोमॅटो चॉप केला आहे। तर आता आपण वरणाला फोडणी टाकणार आहे। तर हे सगळं साहित्य आपण एकत्र केलंय। त्यामध्ये 8-10 पानं कढीपत्त्याची टाकणार आहोत। त्याच्यासाठी ना आपला मस्त सुगंध येणार आहे त्यामुळे वरणाला। तर आता कढईमध्ये मी 4 चमचे तेल तापवून घेणार आहे। तर पाहताय तुम्ही तेल तापेपर्यंत आता आपण ही रेसिपी कोणाच्याही घरची असो, पण प्रत्येक घास हा आठवणीचा असतो। आईच्या हातचा, आजीच्या स्वयंपाकघराचा, किंवा एखादा शांत दुपारी मिळालेला निवांत डब्बा जसा असतो तसं वाटतं आपल्याला अगदी। तर ताजं तूर डाळीचं वरण बनवताना अगदी मऊ शिजलेली डाळ असते, त्यावर साजूक तूप आणि हळद, हिंग, कढीपत्त्याचा सुवास, आहा, एकच नंबर, हो की नाही? तर बघा आपण आता इथे जिरी मोहरी पण टाकली आहे तेलामध्ये, 1 चमचा लसूण पण टाकलेला आहे आणि अर्धा टोमॅटो चॉप केलेला टोमॅटोही टाकला आहे। थोडंसं शिजवून झालं की मग 8-10 कढीपत्त्याची पानं टाकून याला शिजवून घेणार आहे। याला चांगलं आपण शिजवून घेतलं 2 मिनिटं। तर बघा आता खूप छान लागणार आहे आपल्याला हे वरण। एक आपण मायेचा हात फिरवतो तसं फिरवायचं आहे याला तेलामध्ये। आणि आता मी जे मिक्स करून ठेवलं होतं डाळ कुकरमध्ये, त्याच्यामध्ये सर्व टाकलेलं आहे, तुम्ही पाहू शकता मगाशीच। आणि आता आपण फोडणीमध्ये हे पूर्ण डाळ टाकलेली आहे। तर आता याला आपण थोडंसं पाणी टाकून मी कुकरमध्येच विसळून घेणार आहे, कारण एकही कण आपल्याला वाया नाही घालवायचं आहे, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, हे सर्वांना माहितीच आहे, हो की नाही? तर बघा आपलं हे डाळ अशी तयार झाली आहे। याला 10 मिनिटं आपण उकळी आणणार आहोत। तर आता त्याच्यासोबत मोकळा शीतल भात बनवूया आणि त्यावर गरमागरम तूप ओतलं तर बस, आहा, जगातल्या कुठल्याही पंचतारांकित जेवणापेक्षा श्रेष्ठच। म्हणून आता मी इथं बनवत आहे भात। तर त्यासाठी मी 3 वाटी छोट्या वाट्या तांदूळ घेऊन धुवून स्वच्छ करून घेणार आहे तांदूळ, आणि असंच कुकरमध्येच लावणार आहे। तुम्ही पाहता इथं मी स्वच्छ धुवून घेत आहे। हे धुवून झालं की याच्यामध्ये तुम्हाला जेवढं आवडतं, कोणाला मोकळा भात आवडतो तर कोणाला एकदम गचका भात आवडतो, त्यानुसार तुम्ही पाणी त्यात ॲड करू शकता। आणि आता मी इथं 1 चमचा मोठा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि गॅसवरती कुकर चढवलेला आहे। माझा हा पहिला व्हिडिओ आहे त्यामुळे मला भीतीही वाटते। आता 2-3 शिट्ट्या मी करून घेते। तर बघा अशा पद्धतीने साजूक तूप टाकून आता आम्ही खाणार आहोत। खायला पण बसल्यात माझ्या मुली। तर एवढं साधं पण इतकं परिपूर्ण, कारण वरण भात ही केवळ डिश नाही, ही एक भावना आहे, घराची, प्रेमाची आणि आपल्या मातीची। तर तुमचं आवडतं कम्फर्ट फूड कोणतं कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, पारंपरिक चव जगात पोहोचवाही। शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। तर बघा हे पण तुम्ही आता तुमच्या घरी बनवून छान तयार करून खाऊ शकता वरण भात। आणि मला नक्की सांगा याच्यावरती तूप टाकून खाल्ल्यावर कोणाकोणाला आवडतं। माझ्या घरात तर सर्वांनाच आवडतं तूप, फक्त माझी छोटी मुलगी आहे ती नाही खात।
तर पहिला हा व्हिडिओ मी टाकत आहे माझ्या चॅनलवरती. सगळ्यांनी मला भरभरून प्रतिसाद द्या. हे बघा, हे तूप पण मी घरीच बनवलेलं आहे, काल रात्रीच बनवले मी. आता नेक्स्ट टाइम ह्याचा पण व्हिडिओ अपलोड करेन. तर सगळ्यांनी मला भरभरून प्रतिसाद द्या, कमेंट करा. थँक्यू.